रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. पूजा भोसले लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला रवा मेदूवडा कसा बनवायचा ते सांगणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने, खायला एकदम चविष्ट आणि रोज रोज तोच तोच नाश्ता करून आपण म्हणजे खायचा तोच तोच नाश्ता रोज कंटाळा येतो. त्याच्यामुळे नवीन काहीतरी असं रव्यापासून मी घेऊन आले तुमच्यासाठी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता असाच शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा. क्षितिजला आणि क्षितिजच्या पप्पांना मेदूवडे खूप आवडतात. एकदा बनवले होते म्हणून अजून एकदा बनवते. मी ते मस्त गरात छान मी चाळून घेतला. 2 वाट्या गरा घेतला होता आणि त्याच वाटीनं मी पाणी मोजून घेतलं. हे बघा, आता तेलाची वाटी होती, म्हटलं कशाला तेल वाया घालवायचे म्हणून त्याच्यामध्येच मी पाणी ओतलं आणि तेल पाणी मिक्स झाले. म्हटलं कढईला पण चिकटणार नाही गरा तो उपीट केल्यावर. आणि आणखीन एक वाटी पाणी ओतलं मी. पाणी मला थोडंसं कमी वाटलं, मग म्हटलं कमी आहे म्हणून मी आणखीन त्याच्यामध्ये पाणी थोडंसं ॲड केलं. कारण गरा घट्ट नको व्हायला, ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, कारण ते नंतर आपल्याला तळून घ्यायचं असतं. हे बघ, इथे पाणी गरम करायला ठेवलं. छान मस्त बारीक अशी कोथिंबीर मी कट करून घेतली आणि पाण्यामध्ये कोथिंबीर टाकली. बघू शकता, तुमच्याकडे ठेचलेली म्हणजे वाटलेली कोथिंबीर असेल ते देखील तुम्ही टाकू शकता. लसूण आणि कोथिंबीर एकत्र वाटण, जे मी तुम्हाला माझ्या नेहमी व्लॉगमध्ये सांगत असते की आमच्याकडे वाटलेली कोथिंबीर असते, पण यावेळी नेमकं कोथिंबीर वाटलेली नव्हती, त्याच्यामुळे मी कोथिंबीर चिरून टाकली. आता माझ्याकडे घरामध्ये चिली फ्लेक्स अवेलेबल नव्हते, म्हणून मी आपली लाल मिरची पावडर टाकली टेस्टसाठी. थोडंसं मीठ घातलं आणि त्याला सगळं छान मस्तपैकी हलवून घेतलं. आता मीठ मी नंतर टाकलं होतं गरा टाकल्यावरती. तर हे बघू शकता तुम्ही, मस्त छान याला अशी उकळी फुटली आहे. त्याच वाटीने मी इकडे गरा मोजून घेते आहे, कारण जास्त घट्ट व्हायला नको, ते व्यवस्थित गरा शिजला पाहिजे. त्यात गऱ्याच्या गाठी होतात आणि गऱ्याच्या गाठी झाल्या पाहिजे नाही, म्हणजे रव्याच्या गाठी बिलकुल झाल्या पाहिजे नाही. इकडे मी 2 वाटी रवा घेतला आहे आणि ते पूर्ण पळीच्या साह्याने मी पूर्ण हाटून घेतलं. बारीक गॅस केला आणि मंद गॅसवरती हाटून घेतलं. खूप छान असं झालं होतं. थोड्याशा गाठी झाल्या होत्या, नंतर त्या मॅशरने मी मॅश करून घेतला थोडंसं थंड झाल्यावरती. बघू शकता तुम्ही. आता मी एकटीच होती, शूट करायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मी वडे बनवताना शूट केलेलं नाही आहे. ते तुम्हाला पुढे दिसेलच. हे बघा, छान इथे माझं उपीट तयार झालं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मेदूवड्यासाठी जे आपण उपीट बनवतो त्याच्यामध्ये आपण हळद वापरत नाहीत, म्हणजे हळद वापरायची नसते, कारण ते तळून घेतो ना आपण, त्याची टेस्ट वेगळीच लागेल म्हणून हळद वापरत नाही. हे बघा इकडं, हे मस्त छान शिजून झाला होता उपमा. तर म्हटलं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मस्त मीठ टाकून घेतलं आणि एकदम सगळं पळीच्या साह्याने पुन्हा एकदा ते मिक्स करून घेतलं. कोणाकोणाला ही रेसिपी आवडते त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडते. आता माझं हे सेकंड टाईम आहे बनवायची. दुपारी जेवणाला काही नव्हतं, म्हटलं चला आज नवीन काहीतरी बनवूया. आणि अहो पण सारखं बोलतात की तू माझ्यासाठी नवीन काहीच बनवत नाही, म्हणून मी म्हटलं मेदूवडा बनवते, रवा मेदूवडा. कारण याच्या अगोदर केला तेव्हा पण त्यांना खूप आवडला होता. म्हटलं तोच करूया, एकदम सोपा आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही. इकडे मस्त छान असं उपीट तयार झालं होतं. ते थंड झाल्यावर मी सगळं मळून वगैरे घेतलं. तुम्हाला म्हटलंच की मी शूट नाही घेतलं, कारण मी एकटीच होती घरामध्ये आणि माझ्याकडे सध्या ट्रायपॉड वगैरे काही नाही आहे. त्याच्यामुळे हे बघा, असे छान छोटे छोटे मेदूवडे मी बनवून घेतले आणि इकडे तेलामध्ये तळायला सोडले. आता काही तळून झाले होते, ते दोघांना खायला दिले, कारण क्षितिजला खूप जास्त भूक लागली होती. आता हे पीठ एकदम मऊसूत असं बनवून घेतलं होतं, एकदम मऊ. थोडंसं हाताला तेल वगैरे लावून ते मळून घेतलं होतं, म्हणजे जेणेकरून हाताला ते चिकटणार नाही. हाताला थोडंसं तेल लावलं की मेदूवडे हाताला चिटकत नाहीत. तर तुम्ही बघू शकता, एकदम छान असे क्रिस्पी ते वडे झाले होते. आणि कोणाकोणाला माझी ही रेसिपी आवडली त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील घरी ट्राय करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.